नमस्कार मित्रांनो. आर्थिक वर्षातील शेवटच्या सत्रामध्ये आपण सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण अनुभवलेली आहे. तर सेन्सेक्स 191 पॉईंटने घसरून 77,414वरती बंद झाला. तर निफ्टी हा 72 अंक घसरून 23,519 या लेवलवरती बंद झालेला आहे. आपण सातत्याने जी रेंज वॉच केली होती ती 23,400 ते 23,800ची लेवल आपण पाहिली होती. 23,400च्या खाली गेला तर 23,200ला सपोर्ट आहे आणि 23,800च्या वर गेला तर आपल्याला तेजीची नवी सुरुवात होईल. तर मित्रांनो, कालच्या सत्रामध्ये ॲक्रॉस सगळेच सेक्टर खाली आले होते, परंतु त्यामध्ये देखील निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस, FMCG सेक्टर, निफ्टी प्रायव्हेट बँक मात्र आपल्याला पॉझिटिव्हवरती बंद होताना दिसलेले आहेत. तर मित्रांनो, या मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना आपण काय काळजी घेतली पाहिजे आणि कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत याविषयी आज आपण प्रामुख्याने चर्चा करणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या मार्केटमध्ये हाय पी स्टॉक्समध्ये आपल्याला अजिबात इन्व्हेस्ट करायचं नाही आहे. ज्यांचा पी 80-90च्या वर आहे अशा कुठल्याही कंपन्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची नाही आहे. तर आपल्याला ज्याचा पी रेशो कमी आहे आणि ज्याची अर्निंग व्हिजिबिलिटी चांगली आहे तर अशा स्टॉकमध्येच आपल्याला इन्व्हेस्ट करायचं आहे. तर मित्रांनो, जिथं अर्निंग नाही आहे तिथं आपल्याला अजिबात गुंतवणूक करायची नाही आहे. 2023मध्ये कुठल्याही सेक्टरमध्ये जवळपास कुठल्याही शेअरमध्ये पैसे टाकले तर ते रिटेलर्सचे पैसे झालेले आहेत. म्हणजे अगदी तुम्ही कुठल्याही शेअरमध्ये पैसे टाकले तर एक 70-80% तरी पॉसिबिलिटी असायची की त्या सेक्टरमध्ये, त्या शेअरमध्ये तुमचे पैसे होणार. परंतु आताचं मार्केट तसं नाही आहे. आताचं मार्केट हे कुठलं सेक्टर स्पेसिफिक मार्केट नाही आहे. कुठल्याही सेक्टर घ्या तुम्ही, त्यातले काही स्पेसिफिक स्टॉक्समध्येच आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची ज्याचा पी रेशो कमी असेल, ज्यामध्ये आपल्याला अर्निंगची ग्रोथ आपल्याला दिसून येणार आहे. तर अशाच शेअरमध्ये आपल्याला गुंतवणूक करायची आहे. तर मित्रांनो, रेव्हेन्यू ग्रोथ आपल्याला जिथं दिसेल, टॉपलाईन ग्रोथ आपल्याला जिथे दिसेल तर त्याच ठिकाणी आपल्याला गुंतवणूक करायची आहे. तर मित्रांनो, पी रेशो कमी, टॉपलाईन ग्रोथ ज्याची दिसून येईल, साधारणतः 18 ते 20% वरती ज्याची टॉपलाईन किंवा रेव्हेन्यू ग्रोथ आपल्याला आढळून येईल, प्लस मॅनेजमेंटची कॉमेंट्री देखील आपल्यासाठी महत्त्वाची आहे. कारण IT स्टॉक्समध्ये सध्या पी रेशो हे ॲव्हरेजपेक्षा कमी आलेले आहेत. मात्र अशा स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करताना मॅनेजमेंटची कॉमेंट्री प्लस मॅनेजमेंट वर्षभरासाठी काय गायडन्स देतं आहे हे देखील पाहणं आपल्याला अतिशय महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, आपल्याला या मार्केटमध्ये 2-3 सेक्टरकडे लक्ष द्यायचं आहे. त्यामध्ये पहिलं सेक्टर म्हणजे मेटल सेक्टर, दुसरं ऑइल अँड गॅस सेक्टर. मेटल सेक्टरमध्ये लक्ष देताना आपल्याला एकच काळजी घ्यायची की मेटल सेक्टर हे सिक्लिकल सेक्टर असतं, की ज्यामध्ये सायकल्समध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करावी लागते. जेव्हा ते खाली असेल त्यावेळेस आपल्याला त्यामध्ये इन्व्हेस्ट करायचं आणि त्या सायकल ती वरती गेल्यानंतर, ती सायकल मॅच्युअर झाल्यानंतर आपल्याला त्यातून पैसे काढायचे आहेत. परंतु सायकल खाली असताना म्हणजे एकदम बॉटमही आपण पकडू शकत नाही किंवा टॉपलाही आपण विकू शकत नाहीत. हे बोलणं ठीक आहे, पण प्रॅक्टिकली ते पॉसिबल होत नाही आहे. तर आपण साधारणतः एक ट्रेंड रिव्हर्स झाल्यानंतर आपण यामध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे आणि ही सायकल मॅच्युअर व्हायच्या आधी आपण या सायकलमधून बाहेर पडायचं आहे. आणि ऑइल अँड नॅचरल गॅसच्या ETF देखील आपण चांगल्या प्रकारे गुंतवणूक करू शकतो आपण. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं की कुठल्या चुका करायच्या नाही आहेत आपल्याला या मार्केटमध्ये आणि कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करायची आहे. मात्र आपण नेहमी एक डिस्क्लेमर देतो की कुठलाही शेअर असेल, कुठलाही ETF असेल ज्याची आपण चर्चा करतो त्यामध्ये बाय किंवा सेल करताना स्वतःची रिस्क आणि स्वतःच्या जबाबदारीवरतीच इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि आपल्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारूनच इन्व्हेस्टमेंट करायची आहे. आपण कुठंही बाय आणि सेलचं रेकमेंडेशन इथं करत नाही आहे. मागच्या महिन्यामध्ये FIIनी
नेटमध्ये बाईंग केलेली आहे. म्हणजे डिसेंबरनंतर आपण पाहिलं की या महिन्यामध्ये पहिल्यांदाच आपण FIIची नेट बाईंग अनुभवलेली आहे. आणि सध्या RBIचे रेट कट प्रस्तावित आहेत. 2 तारखेच्या टॅरिफच्या संदर्भामध्ये देखील भारत आणि अमेरिकेमध्ये सध्या चर्चा सुरू आहे आणि त्यातून पॉझिटिव्ह गोष्टी निघतील अशी आशा बाळगूया आणि आपलं मार्केट नक्कीच पॉझिटिव्हली या सगळ्या गोष्टीतून मार्ग काढील अशी अपेक्षा बाळगूया. तुर्तास इथेच थांबूया. धन्यवाद.